मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हिवाळा स्पेशल हेल्दी असं च्यवनप्रकाश बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे, खूप जास्त मेहनत लागत नाही आणि मार्केटपेक्षाही हेल्दी आणि टेस्टी असं हे घरच्या घरी कमी वेळात च्यवनप्रकाश बनवून तयार होतं। तर इथे मी 1 किलो छान ताजे आवळे घेतलेले आहे। आवळे छान आधी आपण छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। बघा मस्त हिरवेगार असे कंच हिरवे आवळे आहे। तर छान ताजे असे आवळे घ्यायचे। आता हे चाळणीवर आपण ठेवून देऊ पाणी निथळण्यासाठी। आता या चाळणीवर आपण हे आवळे टाकून देऊ आणि स्टीम करायला ठेवून देऊ। आवळे छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। तर इथे मी छान 20 मिनिटपर्यंत आवळे छान शिजवून घेणार आहे। बघा मस्त हिरवे कंच असे हे आवळे आहेत। आपल्या आरोग्यासाठी खूप टेस्टी हेल्दी असं हे च्यवनप्रकाश बनतो। तर इथे आता काही खडे मसाले घेतलेले आहे। कलमी, काळी मिरी, लेंडी पिंपरी, छोटी विलायची, सुंठ, लवंग, जायफळ घेतलेला आहे, तेजपान घेतलेले आहे, हळद 1 चम्मच, 1 किलो 1 किलो गूळ घेतलेला आहे। गूळ छान बारीक करून घेतलेला आहे। 100 ते 150 ग्राम साजूक तूप घेतलेला आहे। खडे मसाल्यांमध्ये अर्धा मिरी घेतलेली आहे, अर्धा असं हे प्रमाण घेतलेलं आहे। विलायची, मिरे 8-10 असे घ्यायचे आहे। तर बघा इथे सुंठ, लवंग, विलायची, बारीक विलायची, जायफळ हे सगळं आपण बारीक करून घेऊ। तर चाळणीने मी छान बारीक करून घेत आहे। बघा मिक्सरमधून छान हे बारीक करून घ्यायचं आहे। आता हे जे वरचं चाळणीवरचा जो जाडसर असं हे मसाले आहे हे आपण फेकायचं नाही। हे सुद्धा आपण चहा बनवतो तेव्हा चहामध्ये टाकलं तर छान चहासुद्धा मस्त टेस्टी होतो। तर त्याचा सुद्धा वापर होणार आहे। तर बघा इथे आपलं हे आवळेसुद्धा मस्त सॉफ्ट झालेले आहे। बघा आता हे गरम यायला थंड होऊ देऊ आणि छान छान याच्या पाकळ्या करून घेऊ। बघा इथे छान थंड झालं आहे। आता मिक्सरमधून याची पेस्ट तयार करून घेऊ। आवळ्याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि इथे ना थोडं पाणी घालायचं आहे पेस्ट बारीक करताना। तर आता कढई घेतलेली, कढईमध्ये छान तूप टाकायचं गरम, छान कडकडीत तूप गरम झालं की यामध्ये ही तयार केली आवळ्याची पेस्ट टाकून देऊ। शक्यतो च्यवनप्रकाश बनवताना ना साजूक तूपच घ्या, तर आपला च्यवनप्रकाशसुद्धा मस्त टेस्टी आणि हेल्दी होतो। तर इथे मी साजूक तुपाचाच वापर केलेला आहे। आता हे छान गरम तुपामध्ये आपण हे तयार केलेलं आवळ्याचं पेस्ट टाकून देऊ आणि कमी गॅसवर अर्धा तासपर्यंत शिजवून घेऊ। सतत आपल्याला हे छान परतवत राहायचं आहे, नाहीतर कढईला लागू शकतो आणि करपू शकतो। त्यामुळे अगदीच अधूनमधून छान परतवत राहायचं आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे मार्केटमध्ये येतात आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे घरी च्यवनप्रकाश करून बघा। आरोग्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर असं हे च्यवनप्रकाश आहे। मार्केटमधून आणण्यापेक्षा घरीच जर केलं तर खूप फायदा होतो आणि अगदी हेल्दीसुद्धा आता आपण घरी करतो त्यामुळे। तर बघा इथे या आवळ्याच्या पेस्टचा कलर इथे छान चेंज झालेला आहे। आपण थोडं पाणी घातलेलं होतं ना पेस्ट तयार करताना, तर पाणी पूर्ण आटवून घ्यायचं, नाहीतर च्यवनप्रकाश खराब होऊ शकतं, बुरशी लागू शकते। त्यामुळे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे। बघा इथे या पेस्टचा कलर छान चेंज झालेला आहे। एवढंच आपण छान कलर चेंज होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। अर्धा तास मी इथे हे आवळ्याचं पेस्ट छान परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण गूळ घालू। गूळ आणि आवळ्याच्या पेस्टचं प्रमाण इथे मी सारखंच घेतलेलं आहे, कारण आवळ्याचं पेस्ट हे थोडं कडवट वाटतं, त्यामुळे मी इथे गुळाची क्वांटिटीसुद्धा सेम घेतलेली आहे। बघा आता गूळ घातल्यावर सुद्धा अर्धा तास आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आवळ्याच्या पेस्टमध्ये। एकंदरीत आपल्याला 1 तास आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर, तरच आपलं हे च्यवनप्रकाश वर्षभर टिकून राहतो, नाहीतर बुरशी लागू शकतं। तर छान शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवून घेणे व्यवस्थित शिजवलं तर आपलं च्यवनप्रकाश अगदी वर्षभर काहीही होत नाही आणि मस्त टेस्टी असं होतो, शिवाय हेल्दी होतो। तर बघा छान गूळ इथे मेल्ट झालेला आहे आणि च्यवनप्रकाश बनवताना शक्यतो लोखंडीच कढई घ्या। लोखंडी कढईत घेतल्याने आपल्याला लोखंडी लोहसुद्धा मिळतो, त्यामुळे हा सुद्धा आपल्याला फायदा मिळतो। त्यामुळे लोखंडी कढईचाच वापर करा। बघा लोखंडी कढई घेतली आहे, त्यामुळे इथे या च्यवनप्रकाशचा कलर चेंज झालेला आहे। छान मस्त काळा असा हा कलर आलेला आहे। बघा छान गूळ मस्त मेल्ट झालेला आहे। 1 तास आपल्याला हे च्यवनप्रकाश करायला लागतोच। अगदी कमी गॅसवर हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला हे छान फिरवत राहायचं आहे। आता यामध्ये
हे खडे मसाल्याचे पावडर केले होतं हे सुद्धा आपण टाकून देऊ. 1 तासाने हे आपल्याला हे टाकायचं आहे. कमी गॅसवर 1 तास छान शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पावडर टाकायचं आहे. तर इथे मी हळद पावडर 1 चमच घेतलेला आहे, हे सुद्धा टाकलेलं आहे. अश्वगंधा पावडर 1 चमच टाकलेला आहे, 1 टेबलस्पून. आता हे सर्व पावडर टाकून द्यायचे आहे आणि परत छान 10 ते 15 मिनिट कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पावडरसुद्धा छान मिक्स होईल. अगदी कमी वेळात मस्त हेल्दी असं हे च्यवनप्राश घरच्या घरी करता येतं. नक्की तुम्ही करून बघा. आणि जर अशा प्रकारे तुम्ही घरी केलं तर मार्केटमधून तुम्ही कधीही आणणार नाही आणि आणायचा विचारही करणार नाही. इतकं मस्त टेस्टी आणि हेल्दी असं हे च्यवनप्राश घरच्या घरी बनतो. अगदी उपाशापोटी जर 1 चम्मच हे च्यवनप्राश खाल तर तुमचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहील. तर बघा, हाताने जर असं हातात घेतलं तर असं थोडं चिकट असं वाटलं पाहिजे, तर समजून घ्यायचं की आपलं हे च्यवनप्राश अगदी तयार झालेलं आहे. तर बघा, अगदी प्लेन असं मस्त च्यवनप्राश तयार झालेला आहे आणि छान कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे. नक्की तुम्ही करून बघा. आता हे च्यवनप्राश इथे आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये हे थंड झालं, च्यवनप्राश पूर्ण थंड झालं, त्याच्यानंतर आपल्याला इथे मध म्हणजे शहद घालायचं आहे. पूर्ण थंड झालं तरच आपल्याला हे शहद घालायचं आहे. बघा, छान मस्त शाईन आलेली आहे या च्यवनप्राशला. अशा प्रकारे छान शाईन आली तर समजायचं की आपलं हे च्यवनप्राश अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता हे शहद घातल्यावर सुद्धा मस्त हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण गार झालं की मस्त काचेच्या डब्यामध्ये हे छान ठेवून द्यायचं. अगदी वर्षभर हे च्यवनप्राश अगदी जसंच्या तसं राहतं, अगदी खराब होत नाही. म्हाताऱ्यांपासून तर लहान मुलांपर्यंत सर्वांच्याच फायदेशीर असं हे च्यवनप्राश होतं. नक्की तुम्ही करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, किती मस्त आपलं हे च्यवनप्राश तयार झाले. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे आणि व्हिटॅमिन सी आणि असं भरपूर असलेला हे आवळा आहे. केसांसाठी, स्किनसाठी, वेट कमी करण्यासाठी आवळा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे या हिवाळ्यामध्ये हे च्यवनप्राश नक्की करून बघा आणि तुम्ही केलेला च्यवनप्राश कसा झाला कमेंट करून मला नक्की कळवा. आता हा च्यवनप्राश आपण छान काढून घेऊ. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.